काय बोलतो तो? हे मोठे गावकर वगैरे जे प्रकरण समोर आलेले आहेत बघा ना, म्हणजे हजारो करोड रुपयाची संपत्ती तुम्ही जमा करायची आणि नंतर मग हे लांछन लावून घ्यायचं. काय कारण आहे? कमी कुठं पडली? तर कमी हायस्कूलमध्ये पडली. कमी त्याचं स्कूलिंग जे झालं, ज्या ठिकाणी झालं त्या व्यक्तीचं, त्या ठिकाणी पडली. आता मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे हा सगळा न्यायप्रविष्ट मुद्दा आहे. जो जेव्हा ते सिद्ध होईल त्यानंतर मग गुन्हेगार होईल, ते आहे का नाही माहित नाही. आता सध्या जे मीडियामधून आपल्यापर्यंत पोहोचतंय, तात्पर्य या सगळ्या गोष्टींमुळं आपल्या शाळेमध्ये घडणारा प्रत्येक विद्यार्थी हा सुजाण व जबाबदार नागरिक बनला पाहिजे. मी तुम्हाला काहीतरी बोलत होतो. काय बोलत होतो? की हे जे सगळं चोर सापडतायत, यांना जन्म देणारे मायबाप आपण आहोत. हाही तुम्हाला सांगतो, सगळेजण कान उघडून ऐका. माझ्या लेकराला टेस्टमध्ये चांगले मार्क्स पडले पाहिजेत नाही, खरे मार्क पडले पाहिजे, डोक्यात ठेवा. त्याला 20 पैकी 20 पडले तर त्याचा एखादा मार्क खोटा आहे का हे त्याला माहिती असेल. मात्र मला 18 जरी पडले तर ते स्वाभिमानाचे मार्क्स आहेत, हे ऍक्सेप्ट करण्याची तयारी आपली असली पाहिजे. आणि आपल्याला प्रत्येकाला खोट खोटी प्रशंसा आवडते. मग त्याच्यातून हा जन्म झाला चोरीचा. नीट असेल किंवा जेई असेल किंवा सीईटी असेल. बरं, आपल्याला माहित असतं की काही सेंटर्सवर, काही एसएससी बोर्डच्या सेंटर्सवर एक्झाम मध्ये कॉपी चालते. जर आपल्याला माहिती आहे तर आपण जाऊन का बरं त्या लोकांना थोबाडत नाही आपण, का त्याच्याविषयी आवाज उठवत नाही? याचा अर्थ आपला पाठिंबा आहे. म्हणून म्हणतोय मी, आपण सगळेच जबाबदार आहोत. आपण सगळेच, समोर दिसतंय आपल्याला काहीतरी चूक करतंय, त्या ठिकाणी आपण आवाज वेगवेगळ्या पद्धतीने उठवला पाहिजे. हळूहळू का होईना, अचानक होत नाही. तात्पर्य, समजा टेन्थला किती मोठ्या प्रमाणात कॉपी चालते हो. आहे ते यावरचे म्हणे काहीतरी ते सीसीटीव्ही वगैरे लावलं, तरी पण दिग्गज लोक आपल्याकडे आहेत. तरी पण अनेक सेंटर्सला कॉपी चालले, हे माझ्यापर्यंत आलेलं इन्फॉर्मेशन आहे. मग हे मुळातूनच सिस्टम प्रॉपर चाललं पाहिजे. हळूहळू याच्यामध्ये कमी, अचानक कधीच बदल होत नसतो. इतिहास आपला साक्षी आहे. अचानक लगेच आपण इंग्रजांना मागितलं स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्य दिलं, ते ठीक आहे, तुम्ही मागताना घेऊन टाका, असं झालं का? नाही. अनेक लोकांना तुरुंगवास भोगावा लागला, अनेक यातना सहन कराव्या लागल्या, वेगवेगळ्या प्रकारचे मार खावे लागले, खूप त्रास सहन करावा लागला. त्यांच्या जहागिऱ्या ठोकरून तुरुंगवास स्वीकारावा लागला. सोपं नसतं. सिस्टम शुद्ध करणं एवढं सोपं नाही. त्यामध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू तयार होणं खूप आवश्यक असतं. आणि हे सगळं सुजाणपणा जो आहे तो टाकण्याचं काम हे शिक्षण संस्थांचं आहे. शिक्षण व्यवस्था ही वेगवेगळ्या शिक्षण संस्थांनी मिळून बनलेली असते. आणि शिक्षण संस्था ही वेगवेगळे पालक, विद्यार्थी व शिक्षकांची मिळून बनलेली असते. त्या ठिकाणची काय विचारधारा आहे, काय कसा प्रामाणिकपणा त्या ठिकाणी जोपासला जातोय, कसं प्रामाणिकपणाचं बीज त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये पेरलं जातंय, काय एथिक्स त्या ठिकाणी सांगितले जातात, कशा प्रकारे भक्तीपर गीतांची फोड करून त्या ठिकाणी त्यांना देशभक्ती त्यांच्या डोक्यात, मनात, हृदयात, तन आणि मनामध्ये रुजवली जाते. कारण त्याचं आज जे बीज आपण टाकतोय विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये, विद्यार्थ्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये, त्याचं उद्या वटवृक्ष होणार असतो. जर आपण विषारी झाडांचं बीज टाकलं तर विषारी झाडं तयार होतील. तात्पर्य, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण उद्या विशिष्ट सत्रामध्ये करणार आहोत. तर मुद्दाम हे आजकाल जे आग लागली पूर्ण जगाला, तिकडं ट्रम्पचं विश्वयुद्धाचा नारा असेल, हे सगळं 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 काय जे अनइथिकल बिहेवियर आहे, म्हणजे माझ्याच पोळीवर सगळं तूप आलं पाहिजे, हा जो स्वभाव आहे, हा स्वभाव बदलण्याची ताकद फक्त आणि फक्त शाळांमध्ये यायला लागते. ओनली स्कूल्स कॅन चेंज द त्याला आपण म्हणतो गुणस्त्र, क्रोमोझोम्स आणि क्रोमोझोमल इन्फॉर्मेशन, त्याला प्रोग्रामिंग करण्याची ताकद फक्त स्कूलमध्ये आहे.
आणि ही जबाबदारी स्कूल्सला माहीत असणं पहिलं आवश्यक आहे. बिकॉज मी पुन्हा सांगतो, पालक सगळे सुजाण आहेत, मला माहिती आहे. मी बोलतो याचा अर्थ मी खूप शहाणा आहे असं अजिबात नाही. पालक हे माझ्यापेक्षा 10 पटीनं जास्त हुशार आहेत माझ्यासमोर बसलेले, जे काय असतील आजूबाजूला. मग ते शिकलेले असो, शिकलेले म्हणजे लक्षात घ्या, शिक्षण हा वेगळा विषय, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितला. शाळेत जाऊनच जे काही ग्रहण केलं त्याला शिक्षण असं म्हणत नाही. प्रत्येक शाळेत जो व्यक्ती काय जो नवीन शिकला त्याला शिक्षण असं म्हणतात. तर त्या अँगलनं विचार करता माझ्यासमोर असणारी जी काही मंडळी आता आहे ते खूप उच्च शिक्षित 100% असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा सगळे समजदार आहेत, मला काय बोलायचं, सगळ्यांना समजतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी आपण जोपर्यंत जातीनं घेत नाही आहोत, जोपर्यंत आपण त्याची स्वीकृती करत नाही आहोत, तोपर्यंत आपण अपेक्षा करू शकत नाही उद्धाराची. तर या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी आपण मजबूत झालं पाहिजे. कायदा मजबूत आहेच, पण जोपर्यंत माझ्या मनात त्या कायद्याविषयीची ती तळमळ नाही, ते पॅट्रियटिझम माझ्यामध्ये नाही. बघा ना, मग हे बघा, IAS IPS होऊन कित्येक चोऱ्या पकडल्या जातात. काय चाललंय हे? बरं, हे फक्त पकडले गेलेले आहेत बरं का. हे फक्त टीप ऑफ द आईसबर्ग आहे. म्हणजे त्या हिमनगाचं फक्त टोक आहे, वरचं टोक आहे. याचा अर्थ हिमनग खाली अख्खा पसरलेला आहे समुद्रामध्ये. खूप भयंकर, खूप अकराळ विक्राळ रूप आहे या सगळ्या गोष्टींचं. म्हणजे जे इंग्रज ओपनली करत होते ते आपणच स्वतः इंग्रज बनून हे असं चाललंय समुद्राच्या खालून आपलं. सगळ्या चोऱ्या, वरून झाकण टाकायचं, वरून प्रामाणिकपणाचं झाकण टाकायचं आणि आतून चोरी चालूच आहे. मग ह्या चोऱ्या थांबवण्याची ताकद प्रत्येक नागरिकाच्या मनात निर्माण करण्याची ताकद, निर्माण करण्याची पॉवर फक्त आणि फक्त स्कूल्समध्ये आहे. आणि मी तुम्हाला बोललो की स्कूल्स खूप अशी वाईट गोष्ट आहे की अनेक शिक्षण संस्थांनाच माहित नाही की मला काय करायचं. त्यांना असं वाटतं, मी खरं खरं सांगतोय, ऑन रेकॉर्ड बोलतोय, ज्याला काही चॅलेंज करायचं प्लीज समोर या, मी तुमच्या ऑफिसला येतो. मग तुम्ही कितीही मोठा ऑफिसर असू द्या, फरक पडत नाही मला. तिथं आपण व्यवस्थित चर्चा करू. आपण पाहिजे तर वाटलं तर एखादी कॉफी पाजू शकता आपण, किती मोठे अधिकारी असा, किंवा किती मोठ्या अधिकाऱ्याला सांगा आपलं चर्चा करायची, चला आपण जाऊ चर्चा करू. शिक्षण संस्थांना, अनेक शिक्षण संस्थांना माहितीच नाही की मला करायचे काय. नसता हे असे मोठेगावकर घडत नाही. मोठेगावकर फक्त एक सॅम्पल सांगतोय मी. आता मोठेगावकर खरेच गुन्हेगार आहेत का नाहीत ते सिस्टम ठरवेल, ते इन्व्हेस्टिगेशन ठरवेल. तो इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट आहे, तो न्याय व्यवस्थेचा पार्ट आहे. मात्र सध्या जे दिसतंय त्याच्यावर आपल्याला बोलण्याचा अधिकार तो आहेच. आर्टिकल 19 मी अनेक वेळेला बोलतो. संविधानाचं कलम नंबर 19 राईट टू एक्सप्रेस, व्यक्त होण्याचा अधिकार तो आहे. त्याच्या अंतर्गत आपण बोलतोय सगळं. तात्पर्य, चोर आणि अप्रामाणिक लोक निर्माण होऊ नयेत एवढा छोटासा या वर्षीचा आपला थीम आहे. आणि यासाठी मग काय काय करायचं विस्तृतपणे उद्या बोलूच आपण. ऑल राईट. आणि बाकी मला एकदा ग्रुपवर टाका तुमचं काय, कोणतरी एखाद्याने टाकलं चालतंय, काय होमवर्क आपला आहे. ऑफकोर्स 2 पार्ट मध्ये चालणार आहे. पहिले 40 मिनिट्स आपलं इंग्लिश चालणार आहे आणि पुढचे 20 मिनिट्स आपलं काय चालणार आहे, UPSC बेस. याच्याविषयी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो विक्रांत जाधव यांचा. विक्रांत जाधव, मटक्यावाल्याचा मुलगा, आई मुस्लिम बाप हिंदू, असं प्रचंड डिस्टर्ब असणारं घरातलं कौटुंबिक वातावरण. हा व्यक्ती 12वीला फेल झाला. मॅथ्सचं काहीच बोंबलत येत नव्हतं. 12वीला फेल होऊन परत मग ऑक्टोबरला सप्लिमेंटरी एक्झाम देऊन पास झाला. 54% आले. आणि मग तिथून ज्या घटना तिथून पुढे ज्या घडल्या, ग्रॅज्युएशन मध्ये देखील काय झालं नाही. सायन्समध्ये मॅथ्स जमत नव्हतं म्हणून कॉमर्स घेतलं. कॉमर्स का घेतलं हे पण माहित नाही. म्हणजे असं अस्तव्यस्तपणा असलेलं. आणि बाप काय करतोय तर मटका चालवतोय, लक्षात घ्या. म्हणजे एवढं सगळं उद्ध्वस्त झालेलं सगळं कुटुंब, उद्ध्वस्त म्हणता येईल नाही आला, कारण का व्हॅल्यूज काहीच नव्हत्या घरामध्ये तशा. ते अर्थात त्यांनी सांगितलं की बाबा हे सगळं आम्हाला परिस्थितीमुळे करावं लागलं. त्याच्यामुळं मनामध्ये व्हॅल्यू असून देखील ते ज्या काही कृती होत्या त्या कृतीमध्ये व्हॅल्यू नव्हती. आणि त्या व्यक्तीचं काय झालं तुम्ही बघा, ते पॉडकास्ट मी काल पाठवलेलं आहे.
मला माहिती आहे आपल्या लोकांना टाइम नाही हे सगळं बघायला. काहीतरी सरने पाठवलं असेल टाइमपास. मी टाइमपासच्या गोष्टी कधीच पाठवत नाही. जे ज्या ठिकाणी शिकायला काय मिळत नाही त्याच्याशी माझं काही घेणदेण नाही, असा माझा आतापर्यंत प्रत्येक व्यवहार तुम्ही बघितला असेल. तात्पर्य इथून पुढे देखील. अरे सॉरी, माझा आवाज क्लिअर येतोय का? माझा आवाज क्लिअर येतोय का? येस सर. तर आता जास्त क्लिअर यायला लागला. येस सर. आता क्लिअरिटी वाढली का? सॉरी, बघू आता काय. रेकॉर्डिंग चालू असताना दोन्ही इयरफोन असणं आवश्यक आहे. चला, माहिती आहे मला ज्या सांगायच्या गोष्टी त्या विस्तृतपणे उद्या बोलेल. आज फक्त मी तुम्हाला एक ट्रेलर दाखवलेला आहे. उद्या याच्याविषयी चर्चा करू आणि आपण मला फक्त काय करा, होमवर्क मध्ये काय झालं होतं हे दोन्ही होमवर्क मला पाठवून द्या. मला असं वाटतं तिकडे आपण युपीएससी मध्ये टेबल्स मध्ये होतो. टेबल प्रत्येकानं घरामध्ये लिहिले असतील आणि प्रत्येकाला एक दिवस एक वेळ सांगितलं होतं पाठीमागं मी, युपीएससी सिलेबस प्रत्येकाने घरात लावला पाहिजे. युपीएससी हे एक माध्यम आहे. त्या माध्यमातून आपल्याला आपल्या ब्रेनच्या पेशी मजबूत करायच्या. कारण का युपीएससीला जे काही गोष्टी आहेत त्या सगळ्या सर्वसमावेशक गोष्टी आहेत. ते प्रत्येक म्हणजे आपल्याला साधं जीवन जगायचं असेल तर त्या गोष्टी लागतात. मग हिस्ट्री कशाला लागते, जॉग्राफी कशाला लागते, या अनेक गोष्टींचा उहापोह मी केलेला आहे आणि परत परत करेल, काय अडचण नाही. म्हणजे एखादी गोष्ट 10 वेळेस 15 वेळेस 20 वेळेस घेतली तर खूप नुकसान होतं असं अजिबात नाही. ऑल राईट. काय कोणाला पालकाला एखादा मुद्दा टॉस करायचा आहे का, उचलायचा आहे का? तुम्ही एखादे पालक एखादा मुद्दा उद्या अर्थात त्याच्याविषयी आपण विस्तृत चर्चा करणार आहोत. उद्या जास्तीत जास्त पालकांनी सहभाग घ्यावा. पालकांनीही इतर पालकांना सांगा. मी तर थोडा मेसेज ड्राफ्ट करून टाकतोच आहे. येस, पालक लोक काही तुमच्या भावना दाटून आल्या असतील तर तुमचं त्याप्रमाणे विचार काय असेल माझ्यापर्यंत येऊ द्या. या सगळ्यावर आपण प्रकाश उद्या टाकणारच आहोत. आहे कोणी पालक लोक सावध असणारे, सावध असून बोलण्याची इच्छा असणारे? सावध तर सगळेच आहेत. येस, एनी रेस्पॉन्स फ्रॉम एनीबडी? कोण कोण आलंय बघू पुन्हा एकदा. संपदा आहे, सायली धगे आहे, वैष्णवी पाटील आता आली. वैष्णवी पाटील 9th. ओके, वैष्णवी पाटील 9th कोणतं, जुनावाला 9th आहे का आता 9th ला आहे? सगळ्यांनी तुम्ही 7th 8th 9th जे टाकलंय ते आता या वर्षी टाकलंय का गेल्या वर्षी टाकलंय? नाही, मी वैष्णवी पाटील 10th ला आहे सर. 10th ला आहे. 10th टाक ना. तो आणखी बदलले, तुला रिझल्ट नाही भेटला का 10th 9th पास झाली म्हणून? ओके. आणि हे ऐश्वर्या कराडे कितीला आहे, 8th ला का 9th ला? 9th ला. मग टाका ना तुम्ही. अंकिता मिसाळ दिव्या मुंडे 10th ला बसते सर. मग 10th ला बसते, मग 10th टाक ना. इथं सगळ्यांनी एक एक क्लासरूम पाठीमागे टाकले, कारण मला दिसतंय 9 दिसतंय, 8 दिसतंय. जे 9th आहे त्याचं बाय द वे ते सगळं चेंज करा. ऑल राईट. आहे पालक कोणी? ऑल राईट. चालू आहे पॉज फॉर द डे. उद्या बरोबर 8 वाजता या. 8 वाजून 5 मिनिटांनी आपण चालू करू. ठीक आहे. सेम लिंक असेल, लिंक सेम असेल. विद्यार्थ्यांनी आपापल्या फ्रेंड सर्कलला सांगून ठेवा उद्या अर्जंट आवश्यक आहे म्हणून. आणि पालकांनी ही जास्तीत पालकांना बोलण्याचा प्रयत्न करा, कारण का आपण स्ट्रॅटेजी विषयी बोलणार आहोत. शैक्षणिक स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, आपल्या पाल्याच्या प्रती काय दृष्टिकोन असला पाहिजे, त्याला पूर्ण स्ट्रॅटेजी आपल्याला यावर्षी ते तर ऑन पेपर आपण बनवणारच आहोत. थोडक्यात तुम्हाला एक आयडिया देतो आणि आपण थांबू. आज 11 मधला एक फोन गेला. बघा काय आहे की आता समजा आपला पाल्य 4थीला आहे, तर तो 10वी पर्यंत जाईपर्यंत त्याचे काय रूप आपल्याकडं आपली अपेक्षित आहे, अपेक्षित जे काय रूप आहे त्याचा आपण एक इमॅजिनरी त्याचा एक आराखडा बनवणार आहोत की 10th ला माझा जो पाल्य आहे तो असा असा असला पाहिजे. त्याची प्रतिकात्मक आपण एक
गोष्ट बनवणार आहोत की बाबा ठीक आहे, हा 10वीला काय असेल आपला फायनल प्रॉडक्ट काय असेल, मग त्याला आपला ब्रेक करायचंय. मी 4थीला असेल आल तर तो 7 वर्षामध्ये त्याच्यामध्ये काय काय डेव्हलपमेंट झालं पाहिजे. आणि 7व्या वर्ष तो माझा जो पाल्य आहे त्याच्यामध्ये सामाजिक भान काय असेल, शैक्षणिक भान काय असेल, सामान्य त्याची जबाबदारी जबाबदारी जे काही पार पाडायची त्याला स्वतःला, त्याबद्दल त्याची काय जाणीव तयार झालेली आहे, एथिकल त्याच्या व्हॅल्यूज काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी, सामान्य वर्तनामध्ये काय त्याचे काय अपेक्षा आपल्याला 10वी पर्यंत जाईपर्यंत त्याच्यामध्ये काय काय बदल घडायला हवे आहेत, अपेक्षित बदल काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी. कारण का बघा, एखाद्या व्यक्तीला समजा एखादं काम येत नाही, समजा त्याला साधी गाठ मारता येत नाही, समजा एखादी बॉटलला गाठ मारायची सपोज किंवा काय असेल, तर काय म्हणतो, कुठल्या शाळेत जातो तू? आता शाळेमध्ये गाठ मारायला शिकवणार का? मात्र त्यांचं बरोबर असतं पाल्याचं किंवा त्या व्यक्तीचं, कारण तुझ्यामध्ये कॉमन सेन्स तयार झाला पाहिजे, एक सामान्य समजदारी तयार झाली पाहिजे. त्याचं काय चुकलेलं, त्या व्यक्तीचं काही चुकलेलं नाही, त्या व्यक्तीचं बरोबर आहे. कुठल्या शाळेत जातो रे, तुला एवढं येत नाही का? म्हणजे सामान्य समजदारी तयार होणं अपेक्षित आहे. तर या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपण उद्या करणार आहोत. ऑल राईट, शॅल वी पॉज फॉर द डे? Yes, sir, we will have both. Okay, we'll have pause. Attend tomorrow compulsory. Bye bye.